खोक्या उर्फ सतीश भोसले याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्याच्यावर अनेक आरोप झाले होते. त्याच्यावर शिकारीचा देखील आरोप लावण्यात आला होता आणि जे मटण होतं ते सुरेश धस यांना दिलं जात होतं असाही आरोप झाला होता. आणि त्याच पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत एक गौप्यस्फोट केलाय. मला जिवंत मारण्याचा कट रचण्यात आला होता, बिश्नोई गँगला देखील पाचारण करण्यात आलं होतं असं धसांनी म्हटलं असून त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे आणि गंभीर आरोपांमुळे चांगलीच खळबळ माजलेली आहे. परळीचे मुंडे माझ्या मतदारसंघात आले आणि म्हणाले, सुरेश धसला खोक्यानं हरणाचं मांस पुरवलं. माझ्यावर एवढी वाईट पाळी आली का? माझ्या आयुष्यात 16 वर्ष मी माळकरी राहिलेला माणूस आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे मी करतो. पण माझ्या आयुष्यात हरणाच्या मांसापर्यंत कधीच गेलो नाही. मी पशुपक्ष्यांवर प्रेम करणारा माणूस आहे. मला काय माहिती त्यांच्या घरात काय सापडलं, असं म्हणत धस यांनी विरोधकांचा खोक्यानं मांस पुरवल्याचा दावाही फेटाळून लावला. तसंच माझ्या मतदारसंघात असं स्टेटमेंट येऊन एकानं करायचं आणि दुसऱ्यानं मुंबईत विमानाची तिकीटं फाडून मुंबईत बिश्नोई समाजाची 4-2 माणसं आणायची. बिश्नोई समाजामध्ये मला विलन करायचं. तो लॉरेन्स बिश्नोई, त्याच्या समाजात हरणाला मंदिराचा दर्जा आहे. तिथपर्यंत असं नेऊन ठेवायचं की सुरेश धस हरणाचं मांस खातो. म्हणजे काय तुमची मानसिकता आहे, असंही त्यांनी आरोप विरोधकांवर केलाय. म्हणजे लॉरेन्स बिश्नोईनं माझा खून केला पाहिजे. इतक्या खालच्या स्तराला जर तुम्ही जात असाल तर तुमच्या बरोबर दोस्ती काय कामाची? हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण सांगणार आहोत. इतक्या दिवस आपण हे कधी बोललो नव्हतो. बिश्नोई समाजाची 3-4 लोक विमानाची तिकीटं फाडून जर मुंबईत आणत असाल आणि त्यांना जर खोक्याविषयी सांगून मला जीवनातून उठवण्यापर्यंत तुम्ही गेले ना, या पाठीमागे कोण लोक आहेत हे मला माहीत असल्याचंही धस यांनी यावेळी म्हटलं. शिरूर कासारमध्ये बाहेरून लोक आणून मोर्चा काढण्यात आला. तो मोर्चाही अगदी 250 लोकांचा होता. या 200-250च्या मोर्चानं काही झालं की शिरूर बंद, काहीही झालं की शिरूर बंद. ते जे शिरूरमध्ये राहणारे लोक पळून चाललेत ना, असाही टोला सुरेश धस यांनी यावेळी विरोधकांना लगावला. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.